नमस्कार, मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या खामदळी गावात आहेत. माझ्याबरोबर विनोद पाटील आहेत आणि रावसाहेब बडेसर आहेत आणि बेनड साहेब आहेत. आम्ही आज या बांबू शेतीला भेट देत आहोत की जिथं बांबूचं हार्वेस्टिंग सुरू आहे. ते विनोद पाटलांनी जी शेती लावलेली आहे या संदर्भात त्याच्यावर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, मी विनोद कृष्णा पाटील, राहणार खामदळी तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. आमचा हा बांबूसो बलकोवा भीमा 15 साली लागवड केलेला आहे आणि आत्तापर्यंत ह्याच्या 4 ते 5 तोडण्या झालेल्या आहेत आणि आता सुरू आहे. आता हे 2.5 एकरावर आहे. याला काही शासनाची मदत मिळाली होती? नाही, हे आपण पूर्णपणे विकत रोपं घेऊन इथं खामदळ्यामध्ये 2.5 एकर बांबूसो बलकोवाचा प्लॉट आहे. 2015 साली लागवड केलेली आहे आणि आता इथं हार्वेस्टिंग ह्या वर्षी 2026 साली हार्वेस्टिंग चालू आहे. पहिलं तिसऱ्या वर्षी पहिलं घेतलं. बरं, त्याच्यानंतर मग किती वर्ष? 1 वर्षाड करत आहे. बरं, काही पहिली 2 वर्ष सलग घेतलेली. बरं, आता हे मध्ये 2 वेळा गॅप पडलं कोरोनाच्या ह्याच्यात, बरं, नाही तर सलग आहे. बरं. आहे का मागणी आहे का? मागणी आहे, खूप आहे. कोण घेऊन जातं? कशासाठी वापरतात बांबू? हे केळीना टेकू म्हणून पाहिजे. इथे कोकणात चिप्सची केळी लावतात, मग ती वादळानं पडतात, मग त्यांना भरपूर मागणी आहे. पण हा जड आहे, हेवी जास्त. हिवी आहे म्हणूनच त्यांना मागणी आहे. आणि ती केळी उंच असते ना? केळी उंच असते. अधिक हा पाण्यात वगैरे लवकर कळतपेक्षा खराब होत नाही. 3 वर्ष टिकतो. हो, 3 वर्ष टिकतो. टिकतो. आणि एका बांबूला किती पैसे मिळतात साधारण आपल्याला? साधारण 125 रुपयापर्यंत मिळतात जागेवर तोडून द्यायचे. तोडणीचा खर्च आपला आपला खर्च तोडायला किती फुटी घेता तुम्ही? 35 रुपये खर्च येतो. ते नाही सर, किती फुटी देता तुम्ही त्यांना? 18 फुटाचा बांबू देतो. 18 फुटाचा 125ला, होय. 125 रुपयाला. होय. बरं बरं. हे अंतर लागवडीचं हां, साधारण 20 फूट बाय 10 फुटावर आहे. बरं. 10 फुटावर आहे. होय, सलग लागवड. सलग लागवड. बरं बरं बरं. हे साधारण बांबू, अखंड बांबू साधारण 20 फुटापासून हां, 30-40 फुटापर्यंत पण आहेत. बरं मग बरं. आम्ही आमच्या जे बांबूला जे गिराईक आहे हां. त्याला 18 फुटाची मागणी आहे. हां, मग 18 फुटाचे काही 18चे 2 बसतात, हां. काही 1.5 बसतात. मग आपण 18 फुटाचा बाजूला करतो आणि 10 फुटाचा सेंटरिंगसाठी वापरतो. बरं. सेंटरिंगसाठी विक्रीसाठी ठेवतो. फुटाचा बांबू साधारणतः आता तयार झाला तुमच्याकडे? आता साधारण 20 फुटापासून 40 फुटापर्यंत पण बांबू आहेत. बरं. मग हां. त्याचे तुम्ही भाग करता का? हो, त्याच्यात तोडणी झाल्यानंतर आपण 18 फुटाचे बांबू विक्रीसाठी लागतात. आमच्याकडे जे गिराईक आहे ते 18 फुटाचं आहे. मग हा बांबू भरीव आहे की पोकळ आहे, कसं आहे? 80% भरीव येतो. बरं बरं. म्हणजे निवडक घेतात असं काही नाही? नाही, त्याला बेंड पण चालतो. बरोबर आहे, कारण ते आवश्यक आहे ना. हो, केळीच्या बागेमध्ये हे वापरलं जातं ना, त्याच्यामुळे बेंड असलेलं पण चालतं. बरोबर आहे.